अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि अद्वैत म्युझिक अकादमीच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी विविध ठिकाणी संगीत रजनी कार्यक्रमातून मतदानाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे। मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकानं हे कर्तव्य पार पाडण्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलं। अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि अद्वैत म्युझिक अकादमीच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी विविध ठिकाणी संगीत रजनी कार्यक्रमातून मतदानाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे। मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडण्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलं। 20 नोव्हेंबर रोजी आपण अकोलावासी ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे असे सर्व अकोलावासी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रामध्ये जिथे आपलं नाव नोंदवलेलं आहे तिथे जाऊन 100% मतदानाचा हक्क बजावा। मतदानाचा हक्क बजावणे हे आपलं राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे सर्व अकोलावासियांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन 100% मतदान करणं आवश्यक आहे। विशेषतः 18 ते 19 वर्ष 19 ते 20 वर्ष वयोगटातील जे कोणी नागरिक असतील त्यांचं प्रथमच मतदार यादीमध्ये नाव आलं असेल या सर्वांनी देखील उत्स्फूर्तपणे या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग नोंदवायचा आहे। दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आलेली आहे आणि मतदान केंद्रावरती विविध प्रकारच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत जेणेकरून नागरिकांना जो वोटिंगचा अनुभव आहे तो हॅपी वोटिंग एक्सपिरियन्स करता येईल। संगीत हे अत्यंत प्रभावी माध्यम असून संगीत सर्वांना एकरूप करतं। त्यामुळे 2014 पासून अकोल्यात सुरू झालेल्या अद्वैत म्युझिक अकादमीच्या वतीनं गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा मतदारांसह मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे। मतदान करणं हा आपला हक्क आहे, परंतु खरंच आपण त्या मतदान करण्याविषयी जागरूक आहोत का? आज अकोला जिल्ह्याचं बघता टक्केवारी फार कमी आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय सुंदर असे उपक्रम राबवत आहे। लोकसभा चुनावामध्ये पण त्यांनी खूप छान उपक्रम राबवले, सगळ्या शाळा सुशोभित केल्या होत्या आणि आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे आणि ठिकठिकाणी जाऊन आम्ही अर्बन एरियाजमध्ये जे शहरी भाग आहे ठिकठिकाणी जाऊन आम्ही ओपन माईक शो घेतोय। त्याच्यामध्ये मग विनोद असतील किंवा गाणं असतील, कविता असतील असं सादरीकरण असणारे जेणेकरून लोकांमध्ये ती मतदान जनजागृती व्हावी। सजाण नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून तुमचं सुद्धा कर्तव्य बनते की प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून आपण सुद्धा या मतदानासाठी एकत्रित येऊया, जागरूक होऊया आणि इतरांनाही प्रेरित करूया, कारण मतदान हा आपला हक्क आहे। संगीत रजनीमध्ये विविध देशभक्तीपर गीतं सादर होत असल्यामुळे उपस्थित मतदान करणारच हा संकल्प घेत आहेत। मतदानाचा मिळालेला हा सर्वात मोठा अधिकार प्रत्येकानं जपला पाहिजे आणि देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे अशी भावना युवा मतदार व्यक्त करत आहेत। आम्ही असंच जनजागृती करत राहू आमच्या म्युझिक अकॅडमी थ्रू। सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थी, माझे जेवढे ग्रुप्स विद्यार्थ्यांचे त्यांना सर्वप्रथम मी हेच सांगेल की मी वोटिंगला जात आहे, सगळ्यांना सोबत घेऊन येईल आणि माझ्याकडून जेवढी गिटार थ्रू माझ्या संगीता थ्रू जनजागृती करता येईल मी पूर्णपणे माझा प्रयत्न करेन आणि माझा 100% देईल। 20 नोव्हेंबरला मी पण मतदान करणार आहे, तुम्ही पण करा। मतदान जनजागृतीसाठी सुरू असलेला हा प्रयत्न निश्चितच सक्षम लोकशाहीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल। विशाल बोरे, दूरदर्शन बातम्यांसाठी अकोला।